दहिसर वॉर्ड क्रमांक 7 मधून निवडणूक रण तापलेला आहे। भाजपकडून गणेश खंडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। 30 ते 32 वर्षांच्या संघटनात्मक कामानंतर पक्षाने दिलेल्या संधीमुळे आपल्याला वेगळीच भावना असल्याचं खंडकर यांनी सांगितलंय। उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनीही जल्लोष केलाय आणि त्या उत्साहामध्ये आपणही नाचल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शिवसेनेकडून सौरभ घोसाळकर यांनी विठ्ठल मंदिराचं दर्शन घेत जल्लोषामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अभिषेक घोसाळकर यांच्या कामाची पोचपावती म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचं सांगत कार्यकर्त्यांच्या बळावरच मत मागणार असल्याचा विश्वास हा सौरभ घोसाळकर यांनी व्यक्त केलाय। तर वॉर्ड 7 मध्ये आता शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना सुद्धा पाहायला मिळणार आहे। मी एवढंच सांगेन की माझ्या समोर जे उभे आहेत त्यांना त्यांची घराणेशाही टिकून ठेवायची आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून मी लढाई लढतोय। माझी लढाई ही कार्यकर्त्याची लढाई आहे। घोसाळकर या ठिकाणी अहंकाराने वागलेत आणि आपल्या सोबतचे सहकारी असो, आपल्या पक्षातले नेते असोत, यांना ज्या पद्धतीने त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, मग त्या आदरणीय मनीषाताई असतील, शीतलताई म्हात्रे असतील, डॉक्टर शुभा राऊळ आपल्या महापौर असतील, यांना ज्या पद्धतीने त्यांनी अपमानित केलं ते अजूनही लोकांच्या लक्षात आहेत। याच अभिषेक दादासाठी मी हे निवडणूक लढतोय आणि हा फॉर्म पण त्याच्याच नावाने आज भरणार आहे। दहिसरसाठी केलेलं विनोद घोसाळकर 40 वर्षाची कारकिर्दी असो, अभिषेक दादाची 10-15 वर्षाची कारकिर्दी असो, ह्याच्याच जीवावरती आणि ह्याच्याच पाठबळावरती आम्ही मतं मागणार आहोत आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याच जीवावरती आम्ही मतं मागणार। बाकी कुठल्याही विषयावरती आम्ही लोकांसमोर जात नाही आहोत। घोसाळकर परिवाराची दादागिरी ती बंद करा या पूर्णपणे ही शिवसेनेची दादागिरी आहे आणि शिवसेना आमच्या बापाचीच आहे आणि ती तशीच राहणार।